समाजात अनेक महिला काबड कष्ट करून आपला संसाराचा गाडा चालवत आहेत. जिद्दीला कष्टाची जोड असेल तर यश हे हमखास मिळते असं कायम म्हटलं जातं. अशीच एक रत्नागिरीतील तरुणी संचिता आडविलकर पहाटे 2 वाजता उठून चहा नाश्ता तयार करून रेल्वे स्टेशन येथे विकताना पाहायला मिळत आहे. गेले 3 महिने ही संचिता आणि तिची बहीण मिळून सकाळी 3:30 वाजता रेल्वे स्टेशन येथे चहा नाश्त्याचा व्यवसाय करतायत. या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशात आपले शिक्षण आणि घरातील खर्च त्या भागवत आहेत. सध्या शहरात नोकरी नसल्याने या संचिता आणि तिच्या बहिणीने चहा नाश्ता विकण्याचा व्यवसाय सुरू केलाय आणि स्वतःच्या पायावर उभी राहत आपले शिक्षण पूर्ण करत वडिलांनाही त्यांनी हातभार लावलाय. संचिताचे हे कष्ट नक्कीच वाखाणण्याजोगे आहे. तिच्या या कष्टांना टाइम्स डिजिटलचा सलाम. माझं नाव संचिता रवींद्र आडविरकर. आता मी 4 महिने झाले व्यवसाय करते इथे. माझं शिक्षण सांभाळून मी हे करते. आताच्या ह्याच्यात पार्ट टाईम जॉब नाही भेटत, त्याच्यामुळे मग आम्ही सकाळचं 3:30 ते 7-8 वाजेपर्यंत हे चालू ठेवतो आणि मग आम्ही आमचं कॉलेज वगैरे करतो. माझी बहीण एक आहे, ती पण येते. आम्ही 2 बहिणी आहोत. भाव आहे एक मोठा, तो पण येतो कधीतरी इथे आणि त्यातून आम्हाला 1000-1200 सुटले तर सामानाचे 500-600 जातात आणि त्याच्यानंतर बाकी उरेल त्याचा शिक्षणाचा खर्च करतो आम्ही. आम्ही हे बनवायला 2 वाजता घेतो रात्री आणि वडापाव वगैरे आम्ही इथे सोडून देतो किंवा कोणाला जास्त ऑर्डर असेल तर इथेच करून देतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.